गजाननजी याच्यावर काय म्हणाल? घाबरले आहेत उबाटाचे लोक, हॅलो. कार्यकर्ते. हा, थोडं त्यांचं गोंधळ झालंय असं मला दिसतंय. मुळात गेल्या वर्षभरापासून आम्ही ह्या मतदार यादीच्या घोळाबद्दल बोलतोय. सन्माननीय राजसाहेब ठाकरे तर 2017 पासून या मतदार यादीच्या घोळाबद्दल बोलतायत. बरं, हे आहे की नाहीये? सर्रासपणे ज्या पद्धतीने थोडं त्यांना थांबवा जरा, मला जरा पूर्ण करू द्या. त्यांची बोलत असताना मी मध्ये बोललो नाहीये. नाही, तुम्ही जरा थांबा, मी बोलतोय. मॅडम, तुम्ही जरा थांबा. सुशीलबेन, आधी गजाननजींना बोलू द्यात, मग तुम्हाला पुन्हा मी तुमच्याकडे येते. गजाननजी प्लीज गो अहेड. सॉरी, प्लीज गो अहेड. माय अपॉलॉजी. हा, प्लीज प्लीज प्लीज. जर मतदार यादीतला घोळ आज गेल्या 3 ते 4 दिवसात मी प्रसार माध्यमांना हे दाखवून दिले. राहण्याचा पत्ता काय? सुलभ शौचालय. नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त यांच्या घरावर 150 ते 200 मतदारांची नोंदणी आहे. नवी मुंबईमध्ये पाम बीच रोड, सांडपाडा, जो पाम बीच रोड आहे त्याच्यावर 250 मतदार आहेत. महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जिंकण्याचं जे काही हे असतं पूर्णपणे मतदारांचं त्याचा फरक किती असतो साधारणतः, याचा सगळ्यात जास्त फटका स्थानिक स्वराज्य संस्थेत जो सर्वसामान्य कार्यकर्ता वर्षानुवर्ष काम करतो त्याला पडणार आहे. बरं, मतदार यादी शुद्धीकरण करून निवडणूक व्हावी याच्यासाठी भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटाला आक्षेप काय असायचा आहे? अहो, जर तो चोराच्या मनात चांदणं नाहीच आहे तर या गोष्टीला पाठिंबा द्यायला त्यांची अडचण काय असावी? बरं, ईव्हीएम तुमच्या ताब्यात आहे, मतदार यादी तुमच्या ताब्यात आहे. जर दोन्ही गोष्टी तुमच्या ताब्यात आहे, बरं, मी सुप्रीम मतदार यादीचं शुद्धीकरण व्हावं याबद्दल कुणाचंही दुमत नाही. गजाननजी, मतदार यादीचं शुद्धीकरण व्हावं, दुबार तिबार नावं जी काय असतील ती हटवली जावीत याबद्दल कुणाचंही दुमत नाहीये. त्यासाठी एक प्लॅटफॉर्म असतो. आपण निवडणूक आयोग, आम्ही विरोध करतच नाही. आम्ही विरोध करतच नाहीये मतदार यादीच्या. गजाननजी, एक गोष्ट लक्षात, आम्ही विरोध करतच नाहीये मतदार यादीच्या दुरुस्तीला. त्यांचाही विरोध नाहीये, त्यांचाही मतदार यादीच्या दुरुस्तीला विरोध नाहीये. पूर्ण करू द्या नवनाथजी, माझं पूर्ण करू द्या. ठीक आहे, मी बोलतोय. माझं बोलणं झाल्यावर आपण बोला ना, मी ऐकायला तयार आहे ना. मला अँकरनी सांगितलं आपलं बोलणं ऐकायला तयार आहे. नवनाथजी, आपलं बोलणं ऐकायला तयार आहे मी. माझं पूर्ण होऊ द्या. माझं पूर्ण झालेलं नाहीये, कृपया ऐका. जरा सत्ताधाऱ्यांनी विरोधकांचं ऐकण्याची सुद्धा सवय लावायला पाहिजे, ती नाहीये. गजाननजी, तुमचा मुद्दा तुम्ही थोडक्यात मांडा, कारण आपल्याला इतरांची सुद्धा मतं घ्यायची आहे. हो, मला हेच म्हणायचंय, आज ज्या पद्धतीने ईव्हीएमच्या बद्दल भारतीय जनता पक्ष या अगोदर बोलला नाही का? ईव्हीएमच्या बद्दल, ईव्हीएम हॅक होतं हे भारतीय किरीट सोमय्या यांनीच दाखवून दिलेलं आहे. मग या गोष्टी आता अमान्य का करताय आपण? म्हणजे तुम्ही विरोधात असताना तुम्ही मतदार यादीबद्दल बोलणार, तुम्ही विरोधात असताना ईव्हीएम बद्दल बोलणार, आणि सत्तेत आल्यानंतर आम्ही जर ईव्हीएम बद्दल बोलतोय, मतदार यादीबद्दल बोलतोय, तर तुम्हाला मात्र अडचण आहे. आमचं